हॅलो, गुड मॉर्निंग. हाऊ डू यू स्पेंड युअर वीकेंड्स? हा प्रश्न ना मला प्रत्येक विकेंडला येत असतो आणि सतत सतवत असतो. आज मी काही खास करणार आहे माझ्या मुलांसाठी. रोजच्या धावपळीच्या शेड्यूलमध्ये ना यांना मी फक्त पाणी देऊनच निघून जात असते माझ्या कामावर. ही लहान मुलं माझ्या विकेंडची वाट बघत असतात, म्हणून हा विकेंड खास यांच्यासाठी मी स्पेंड करणार आहे. सो विकेंडची सकाळ मी अशी काहीतरी सुरू केली आहे. गंमत सांगू, मी जेव्हा सासरी आली होती ना, यांपैकी काही मुलं जी आहेत नुकतीच जन्माला आली होती, काही महिन्यांची होती आणि आता बघता बघता यांना मोठ्या खोपट्यात शिफ्ट करायची वेळ आली आहे. मी ना यांना घरचंच खाऊ घालते, म्हणजे हिरव्या पालेभाज्या, त्यानंतर बटाट्याची सालं, केळ्यांची सालं, म्हणजे ह्यात पोटॅशियम असतं ना, म्हणून या सगळ्या घरच्याच गोष्टींमुळे ना त्यांच्या वाढीला मदत होते. म्हणजे ऑर्गॅनिक खत बनतं. बाहेरचं विकत आणण्यापेक्षा याला वाळवलं उन्हात आणि मग त्या मातीत मिसळून टाकलं की झाला यांचा खाऊ. थोडीशी नवीन माती घेतली, त्यात फुलं मिक्स केली आणि मग तयार केलं आहे हे एक नवीन बेडिंग. ते मी ह्या नवीन कुंडीमध्ये टाकणार आहे. सणासुदीला ना घरामध्ये जेव्हा फुलं येतात ती फक्त सजावटीसाठी नाही, तर यांनाही आम्ही ती देतो. म्हणजे फुलं वाळवायची आणि मग त्यांना खत म्हणून ती द्यायची. खरं तर ना त्यांना याच्यातून चांगलं पोषण मिळतं. मला असं वाटतं बाहेरून ऑर्गॅनिक खत आणण्यापेक्षा घरी बनतं की काय वाईट आहे. बॅकग्राऊंडमध्ये जो आवाज येतोय ना तो आमच्या मिठीचा आहे. यांचा लाड केला की तिला हेवा होतो, मग तिलाही बघावं लागतं. ती घरची लाडकी आहे खूप. आणि हे आहे आमचं छोटंसं गार्डन. हा आहे छोटासा आमचा मोनू. हे बघा, इकडे आमचं ना गोकर्ण आहे, पर्पल कलरचं लावलं आहे, खूप छान फुलं येतात. आणि इकडे आहे डबल जास्वंद. आता सध्या फुललं नाही आहे, पण मी फोटो टाकते इथे तुमच्यासाठी. आणि हा बाल्कनीतला पाईप आहे, त्याला कवर करण्यासाठी मी गोकर्णाचं वेल लावलं आहे. त्याला तसं प्रॉपरली वाढायला थोडा वेळ लागेल, पण ठीक आहे, हळूहळू होईल हेही. चला आता यांना खेळू देत, भेटूयात पुढच्या वेळी. तोपर्यंत ही जरा मोठी झालेली असतील. I hope you liked the vlog. Please like, share and subscribe.